नमस्कार मित्रांनो, कृषी विभाग भरती 2023 म्हणजे कृषी सेवक यांचा जो टाइम टेबल आहे तो साईटवर डिस्प्ले झालेला आहे। तर आता आपण बघूया की कोणता पेपर कोणत्या तारखेला आहे आणि एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे। तर बघा, कृषी सेवकच्या साईडला आल्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर नवीन घडामोडी असे ऑप्शन आहे। यामध्ये कृषी सेवक पदभरती असं एक प्रसिद्धी पत्रक म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे, तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक प्रसिद्धी पत्रक दिसेल तुम्हाला। यामध्ये बघा, कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या स्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भात सरळ सेवा, पेशा व नॉन पेशा पदभरतीची जाहिरात 11/8/2023 ते 14/8/2023 या कालावधीमध्ये विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची कार्यवाही पूर्ण केलेली आहे। बघा, त्या अनुषंगाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक या पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीमार्फत 16 व 19 जानेवारी 2024 रोजी राबवण्यात येणार आहे। तसेच शासनपत्र दिनांक 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेशा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे। आणि कृपया नोंद घ्यावी, परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश IBPS संकेतस्थळाकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल। तर बघा, 16 व 19 जानेवारी 2024ला ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम असणार आहे कृषी सेवक पदाची, त्यासाठी आपण 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे। तर कृषी सेवकचा पेपर जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि हॉल तिकीट हे 7 दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्या संदर्भात अजून कोणती अपडेट आलेली नाही आहे। जर कोणती अपडेट आली कृषी सेवक या भरतीबद्दल तर तुम्हाला ती आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।